हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अँड आपली जी MHT CET प्रोसेस आहे, सीट एक्सेप्टन्सची कॅप राऊंड 1 ची स्टार्ट झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय, फर्स्ट लिंक वरती CET सेल हे आपण वरती आपले Google वरती सर्च करायचंय. देन आपल्याला फर्स्ट लिंक वरती क्लिक करायचंय. देन BE-BTech या लिंक वरती क्लिक करायचंय. न्यू रजिस्ट्रेशन आणि लेडी रजिस्ट्रेशन या लिंक वरती क्लिक करून आपण आपलं लॉग इन करून घ्यायचंय. त्याच्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचंय आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग याच्यावरती क्लिक करायचंय. देन इथे तुम्ही बघू शकताय, आपल्याला कोणतं कॉलेज वगैरे अलॉटेड झालंय हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल. तर आपल्याला ज्या या 4 स्टेप्स आहेत त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता, हे सगळे इनकम्प्लीट दिसत आहे आता सध्या तर तुम्हाला. तर ज्यांना बेटरमेंट करायचंय, फ्रीज करायचंय, हे सगळी प्रोसेस सगळ्यांसाठी आहे. बेटरमेंट, फ्रीज ज्यांना कॉलेज अलॉटेड झाले नाहीये त्यांच्यासाठी नाही, त्यांनी काहीच नाही करायचं, डायरेक्ट कॅप राऊंड 2 ची फॉर्म फिलअप करायचा आहे. तर फर्स्टली आपण इनकम्प्लीट सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस आहे ते कम्प्लीट करून घेऊया. या 4 स्टेप्स आपण ते कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. तर जे बेटरमेंटचे स्टुडंट आहेत त्यांना बेटरमेंटचे रूल माहितीच असतील. तर सेकंडला जर आपल्याला कॉलेज अलॉटेड झालं तर फर्स्टचं कॉलेज आपलं ऑटोमॅटिकली रिमूव्ह केलं जाईल. आणि ज्यांना फ्रीज करायचंय त्यांना पण हीच प्रोसेस राहणार आहे. फक्त फ्रीज करून आपल्याला ती फ्रीजची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. हा जो व्हिडिओ आहे तो दोन्ही स्टुडंटसाठी आहे, फ्रीज आणि बेटरमेंटच्या स्टुडंटसाठी. आणि ज्यांना कॉलेज अलॉटेड झाले नाहीये त्यांनी कॅप राऊंड 2 मध्ये आपलं जे कॉलेज लिस्ट आहे ती फिलअप करायची. त्याच्यासाठी काही प्रोसेस राहणार नाहीये. आणि त्यानंतर आपली थर्ड स्टेप आहे ती म्हणजे फी इथे पे करायची ₹1000. देन आपल्याला जे कन्फर्मेशन सीट एक्सेप्टन्स लेटर्स आहे ते डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि ते सेफली डाउनलोड करून ठेवायचं आहे. जे कॉलेज अलॉटेड झाले ते पण आपल्याला PDF नीट ठेवायची आहे. आणि ही पण PDF, कारण आपल्याला हे पुढे ऍडमिशनच्या टायमिंगला लागणार आहे, त्याच्यामुळे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर फर्स्टली आपण इनकम्प्लीट जी प्रोसेस 1 आहे, स्टेप 1 ती कंप्लीट करून घेऊया. आणि मग त्याच्या पुढची फर्स्ट प्रोसेस कंप्लीट करून घेऊया. त्यासाठी आपल्याला इनकम्प्लीट स्टेप 1 च्या पुढे जे दिसते स्टेटस त्याच्यावरती क्लिक करायचंय. तुम्हाला इथे सगळी इन्फॉर्मेशन दिसेल, ती चेक करून घ्यायची सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही. त्यानंतर प्रोसीड टू सीट एक्सेप्टन्स या लिंक वरती क्लिक करून घ्यायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करायचंय. जर तुम्ही इथं काही चुकलं असेल तर इनकरेक्ट करा, आणि जर बरोबर असेल तर करेक्ट या रिड्यूस बटन आहेत त्याच्यावरती फक्त क्लिक करायचंय. आणि जास्त करून सगळी करेक्टच इन्फॉर्मेशन असती, इनकरेक्ट नसती, कारण तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस सगळं करेक्ट भरलेलं असतंय. त्याच्यामुळे सगळ्यांनी करेक्ट करा. या 2 रिड्यूस बटन वरती क्लिक करा. ते झाल्यावरती आपण खाली आपले जे टेस्टचे मार्क्स आहेत ते चेक करून घ्यायचे आहेत. आपले टेस्टचे मार्क EWS हे तुमचं काही चुकलं असेल तर इनकरेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर HSC चे टोटल मार्क्स आहेत ते इथे फिलअप करून घ्यायचे, म्हणजे करेक्ट करून घ्यायचे. जे तुमचे जे बरोबर आहेत ते टिक करून घ्यायचे, ऑल टिक करून घ्यायचे. SSC इंग्लिशचे मार्क्स. त्याच्यानंतर आपलं व्हेरीफाय हे तेव्हा झालेलं आहे, आपण SC सेंटरला जाऊन केले किंवा तुम्ही ऑनलाईन केलं असेल त्यावेळेसच व्हेरीफाय झालेलं आहे. सेव्ह अँड प्रोसेस या लिंक वरती क्लिक करायचे. आणि देन जे या बॉक्स वरती क्लिक करायचंय सेल्फ कन्फर्मेशनच्या. तरी पण अजून तुम्ही चेक करा. देन सेव्ह अँड प्रोसीड या बटन वरती क्लिक करायचंय.
ही फर्स्ट आपली स्टेप कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर बेटरमेंट आणि फ्रीज. ज्या स्टुडंटला बेटरमेंट करायचं आहे त्यांचं असं आहे की सेकंड राऊंडला तुम्ही सेकंड कॅप राऊंडला बसू शकताय. त्यासाठी हे स्टुडंट म्हणजे तुम्हाला आता हे कॉलेज भेटले पण मला याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी बेटरमेंट करतात खूप जण स्टुडंट. आणि फ्रीज करणारे स्टुडंट जे मला कॉलेज भेटले त्याच कॉलेजमध्ये जाऊन मला ऍडमिशन घ्यायचंय ते स्टुडंट फ्रीज करतात. तर आपण फर्स्ट प्रोसेस बेटरमेंटची बघूया कारण खूप स्टुडंट हे बेटरमेंट करतात आणि बेटरमेंट केलंच पाहिजे कारण आपल्याला याच्यापेक्षा बेटर कॉलेज भेटेल त्यासाठी बेटरमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि फ्रीज जे आहे त्या स्टुडंटला काही नाही डायरेक्ट ही प्रोसेस करून फ्रीज करून पेमेंट करून कॉलेजमध्ये 5 डेट आहे तोपर्यंत जाऊन ऍडमिशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि आपली याची पण प्रोसेसची डेट पण 5च आहे त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आज आणि उद्या सगळे प्रोसेस कंप्लीट करून घ्या. इथे सगळे जे रूल्स आहेत ते दिलेले आहेत तुम्ही ते वाचू शकता. मी सगळं सांगितलेलंच आहे की 5 PM पर्यंत फ्रीजसाठी ठेवलेलं आहे म्हणजे ते कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं टायमिंग आहे फ्रीज वाल्यांचा. आणि बेटरमेंटसाठी 3 PM आहे. 5 डेट आहे आपली 5 ऑगस्ट. बेटरमेंट करणं जर तुम्हाला फ्रीज आणि प्रोसेस करायचं असेल त्यासाठी आपली प्रोसेस करण्याआधी तुम्हाला हे सगळे रूल माहिती पाहिजे. तर बेटरमेंट या लिंकवरती आपण क्लिक करायचंय. तुमच्या मोबाईलला OTP आला असेल तो फिलअप करायचा आहे. क्लिक केलं, प्रोसीड केलं की लगेच तुमच्या मोबाईलला OTP येतो. जो नंबर इथे तुम्ही दिसताय वरती जो नंबर आहे तो तुम्हाला तिथं फिलअप करायचा त्याचा OTP त्या मोबाईलवरती आलेलाच असेल. ऍक्टिव्ह नंबर तुम्ही दिलेलाच असेल. तर तो फिलअप झाल्यानंतर ना व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट नॉट फ्रीज या लिंकवरती क्लिक करायचं आहे. फर्स्टली हा OTP आपण इथे फिलअप करून घेऊया. फिलअप झाल्यानंतर ना व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट याच्यावरती क्लिक करायचं. देन ऑनलाईन या रेडिओ बटन वरती क्लिक करायचं. तुम्हाला इथे दिसतंय बेटरमेंटसाठी तुम्ही अप्लाय केलेले अजून तुमची सेल्फ कन्फर्मेशन स्टेटस आहे ते नॉट कन्फर्म दिसतंय. तर आता ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला पेमेंट करावी लागेल. तर ती पेमेंट करून घेऊया. सिलेक्ट पेमेंट मोड याच्यावरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचंय. UPI थ्रू आपण पेमेंट करू शकतो. डेबिट कार्ड थ्रू, क्रेडिट कार्ड थ्रू. त्याच्यानंतर ना सिलेक्ट बटन क्लिक करायचंय. सीट अस्पेक्टन्स फी आपल्याला ₹1000 येते ती त्याच्यावरती क्लिक करायचंय. सेव्ह प्रोसीड टू पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं. देन आय एम ॲग्री टर्म अँड कंडिशन्स पे वरती पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन सगळ्या बघायचे अँड देन आय एम ॲग्री अँड टर्म कंडिशन वरती क्लिक करून प्रोसीड करायचं. त्यानंतर तुम्हाला ही पेमेंट आपली करून घ्यायची आहे. तिथं स्कॅनर पण येईल. शो स्कॅनर म्हणून क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि ही जी आपली प्रिंट आलेली आहे ती सगळी डाउनलोड करून घ्यायची कारण ती खूप इम्पॉर्टंट आहे. ऍडमिशन घेण्याच्या वेळेस लागणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सीट अस्पेक्टन्स कन्फर्मेशन हे कन्फर्म झालेलं आहे आणि आपला सक्सेसफुली जे सीट अस्पेक्टन्सची प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता डायरेक्ट 7 ऑगस्टला आपण कॅप राउंड 2 ची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. कॉलेज लिस्ट फिलअप करायची आहे. तर भेटूया 7 ऑगस्टला. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.